नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतोय टीवायच्या बुकमधला क्वेश्चन आहे, टीवायचा क्वेश्चन आहे कारण आपल्या मॉड्यूलमध्ये आणि स्कॅनरमध्ये नाही आहे क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 34, April 2017. A chemical company submit the following information in respect of its product which passes through three consecutive processes A, B, C for the month of January 2017. Basic raw material at rupees 30 per kg, 60,000 kg. Process material, direct labor, machine expenses, other factory overhead, normal loss, stock दिलाय त्यांनी, opening, closing, scrap value per kg, value of opening stock per kg, output during the months. Okay. Closing stock is to be valued at respective cost of each process. Closing stock ची जी व्हॅल्यू आहे ना, ह्या प्रॉब्लेम मध्ये वेटेज ॲव्हरेज मध्ये नाही घेतलेली आहे. मग कशातली घेतलेली आहे? क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू त्या प्रोसेसची जी कॉस्ट आहे ना, त्या कॉस्टलाच घेतलेली आहे. ठीक आहे. प्रोसेस ए, रॉ मटेरियल. रॉ मटेरियल इंट्रोड्यूस 60,000 kg, 30 per kg, 30 per kg, 1 2 3 1, 30 per kg 1 18 म्हणजे 18 60,000 इंटू 30 18. टू प्रोसेस मटेरियल 2 लाख. टू डायरेक्ट लेबर 2 लाख. मशीन एक्सपेन्सेस 80% ऑफ डायरेक्ट लेबर, 80% डायरेक्ट लेबरच्या 80%, अडून 16 1,60,000. अदर फॅक्टरीज 1,84,000. नॉर्मल लॉस 20%. 60,000चे 10% 6,000, 20% 12,000. 20% नॉर्मल लॉस आहे. बरोबर आहे? हो बरोबर आहे. स्टॉक, ओपनिंग स्टॉक दिलाय, क्लोजिंग स्टॉक दिलाय. नाही, पहिलं क्लोजिंग स्टॉक दिलाय, नंतर ओपनिंग स्टॉक दिलाय. स्क्रॅप व्हॅल्यू पर केजी 12 रुपये. 12,000 इंटू 12, 12 12 12चा वर्ग 144, 12,000 इंटू 12 1,44,000. व्हॅल्यू ऑफ ओपनिंग स्टॉक पर केजी 29 रुपीज दिले. अमाऊंट वर खाली जाईल तर समजून घ्या. आउटपुट ड्युरिंग द मंथ 46,500. संपलं इन्फॉर्मेशन. क्लोज. पहिला कोणता कॉलम क्लोज करणार? डेबिट. युनिट 60 मधून 12 गेले 48 मधून 46,500 गेले 1,500 बाय ॲबनॉर्मल लॉस. आता ॲबनॉर्मल लॉसची प्राइस घ्यायची की कॉस्ट पर युनिट. डेबिट अमाउंट मायनस क्रेडिट अमाउंट. डेबिट अमाउंट काढायची आपल्याला, डेबिटची टोटल काढायची आहे 1,000,000 4 8 ने 6 14 18 2 20 2 22 23 24 25 25,44,000 माइनस 1,44,000 डिवाइड बाय 60,000 माइनस 12,000. 25,44,000 माइनस 144 म्हणजे 24 लाख झाले. आणि 60 मधून 12 गेले 48. So 2,400 divided by 48 50. कॉस्ट पर युनिट 50. 50 इंटू 1,500 75,000.
25,44,000 मधून 25,44,000 मधून 23,25,000 क्रॉस करून बघूया व्हेरीफाय. 23,25,000 डिवाइड बाय 46,550 बरोबर. आता आपल्याला काय करायचं, हे आउटपुट नेक्स्ट प्रोसेसला नाही ट्रान्सफर करायचं आहे, हे आउटपुट इथे ट्रान्सफर करायचं. पण इथे ओपनिंग स्टॉक पहिले लिहून घेऊया आपण. ओपनिंग स्टॉक युनिट 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 रुपीज रेट रेट आणि रुपीज. हे ओपनिंग स्टॉक किती दिलाय त्यांनी, ओपनिंग स्टॉक त्यांनी दिलाय, पहिली अमाऊंट क्लोजिंग स्टॉकची आहे, दुसरी अमाऊंट ओपनिंग स्टॉकची आहे 6,000 आणि रेट किती दिला ओपनिंग स्टॉकचा 29. ओके 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 ओके. सो 29 इंटू किती आहे 6,000, 1,74,000. ओके. आता हे इनपुट श्री स्वामी समर्थ 46,500 23,25,000. आता ना त्यांनी क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट दिलेली, युनिट दिलेले 7,500 बाय क्लोजिंग स्टॉक 7,500. आता आपल्याला क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट काढायची, कशी काढणार ते त्यांनी ना प्रॉब्लेमच्या एंडिंगला सांगितलंय. क्लोजिंग स्टॉक इज टू बी व्हॅल्यूड ॲट रिस्पेक्टिव्ह कॉस्ट ऑफ ईच प्रोसेस ड्युरिंग द मंथ. सांगतो पिफो मेथड. मग आपण मेथड ॲव्हरेज बघितले, आता आपल्याला बघायचं पिफो मेथड. आता पिफो मेथड बघा, पिफो मेथड माझ्याकडे ओपनिंगला किती युनिट होते 6,000 बरोबर. एकदम डोकं सांगतात. ह्या महिन्यात किती प्रोड्यूस केले 46,500 म्हणजे माझ्याकडे किती आले 52,500. शिल्लक किती राहिलेत माझ्याकडे 7,500 म्हणजे 45,000 युनिट मी नेक्स्ट प्रोसेसला पाठवले. आउटपुट ट्रान्सफर टू प्रोसेस बी. बघा परत सांगतो, माझ्याकडे किती होते ओपनिंगला 6. ह्या महिन्यात किती प्रोड्यूस केले 46, टोटल किती झाले 52. शिल्लक किती राहिले 7,500 म्हणजे नेक्स्ट प्रोसेसला किती पाठवले 45. पटकन. आता माझ्याकडे हे जे 7,500 युनिट बॅलन्स आहेत ना, हे कशातले राहिले, हे ह्या वर्षी ह्या महिन्यात जेवढे प्रोड्यूस केले त्याच्यातले. म्हणजे जे 7,500 राहिलेत ना, हे या 46,500 मध्ये राहिले. पिफो मेथड फर्स्ट इन फर्स्ट आउट. म्हणजे मी नेक्स्ट प्रोसेसला पाठवताना पहिले 6,000 पाठवले आणि त्यानंतर याच्यातले पाठवले, म्हणजे जे शिल्लक राहिले ते याच्यातले. आणि त्यांनी काय सांगितलंय, क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू काढताना त्या प्रोसेसची जी कॉस्ट पर युनिट आहे ना तीच घ्यायची. म्हणजे मी इथे काय केलं माहितीये, ही एक युनिट किती 50 रुपयाचं. त्याच्या आधीच्या प्रॉब्लेम मध्ये वेटेड ॲव्हरेज घेतलेली, तेव्हा टोटल केली, टोटल कॉस्टला टोटल युनिटने डिवाइड केलं. इथे तसं नाही, इथे काय करणार आहे, माझ्याकडे हे जे युनिट राहिलेत ना, हे कशातले युनिट राहिलेत, हे जे युनिट राहिलेत ना, हे ह्या प्रोसेस मधले ह्या प्रोडक्शन मधले राहिले. मग त्याला कॉस्ट पण ह्याच प्रोसेसची 7,500 × 50 7,500 3,75,000. आता थोडं करणार 23,25,000 प्लस
1,74,000 24,99 and 24,99 मधून 3,75,000 गेले. 21,24,000. इथे रेटचं काय घेणार आहे? सो आउटपुट ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस. मग प्रोसेस बी ला टू इनपुट 45,000 बरोबर. 21,24,000. ओके. आता प्रोसेस बी चं कॉस्ट to process material 5,07,500. Sri Swami Samarth. Direct labor 1,45,000. Machine expenses 150% of other factory overhead. आणि अदर फॅक्टरी ओव्हरहेड दिले 2,25,000. 2,25,000 च्या 150%. 3,37,500. Other factory expenses 2,25,000. Normal loss 30%. 45,000 चे 30. 13,500. स्क्रॅप व्हॅल्यू 14 रुपये. $1,89,000. हाँ आता आउटपुट दिले 5,000. सॉरी आउटपुट 31,000. ओके. अजून काय राहिले? काही नाही. हां नाव क्लोज. पहिला कोणता आपण क्लोज करणार? युनिट 3 4 4 45,000. 45,000 500. 13 14 15 बाय ॲबनॉर्मल लॉस. याची कॉस्ट काढायची. कॉस्ट पर युनिट डेबिट अमाउंट मायनस क्रेडिट अमाउंट. $21,24,000 प्लस 5,07,500 प्लस 1,45,000 प्लस 3,37,500 225 33,39,000. 33,39,000 minus 1,89,000 divided by 45,000 minus 13,500. Sri Swami Samarth. 33,39,000 minus 1,89,000 31,50,000 divided by 45,000 minus 13,500 31,500. Wow, it's very simple. 100
है ना, 31,50,000 divided by 31,500. So 100 into 500, 50,000. Now 33,39,000 minus 1,89,000 minus 50,000, 31 lakh. 31 lakh divided by 31,000 cost per unit 100. आता आपल्याला काढायचा प्रोसेस स्टॉक अकाउंट. हे रफ करतो. Process B, stock account. Unit, rate, amount. Unit, rate, amount. 2, opening stock. प्रॉब्लेम मध्ये बघा ओपनिंग स्टॉक किती दिला आहे. ओपनिंग स्टॉक दिलाय त्यांनी. ओपनिंग स्टॉक दिलाय 6,000. रेट दिलाय 6,000. रेट दिलाय 70. 1 2 3 4 1 2 3 4 6 7 42 म्हणजे 4,20,000. 2 इनपुट किती आहे 31 lakhs है ना. ओके. बाय क्लोजिंग स्टॉक. तो क्लोजिंग स्टॉक किती दिला त्याने. समजते ना रे. 6,000. ना चुकलं 5,000 है. ओपनिंग 5,000 है. 5,35 3,50,000. क्लोजिंग स्टॉक किती 6,000. आता क्लोजिंग स्टॉकची त्यांनी प्राइस कोणती घ्यायला सांगितली. वेटेड ॲव्हरेज नाही. आता हे 6,000 बघा. हे 6,000 कशामध्ये राहिले. हे 31 मधले 6 राहिले. हे 31 मधले 6 राहिले. हे 31 मधले 6 राहिले. आणि 31,000 युनिट बनवले. त्याची कॉस्ट पर युनिट किती 100. म्हणजे याची पण कॉस्ट पर युनिट 100. म्हणजे 6,000 into 100 6,00,000. नाव क्लोज. एक स्थिती 34,50,000. 31 नी 5 36. 36 मधून 6 गेले 30. 34,50,000 मधून 6 गेले 28,50,000. 28,50,000. 28 नी 7 34. बाय आउटपुट ट्रान्सफर टू प्रोसेस सी. आणि मग प्रोसेस सीला 2 इनपुट फ्रॉम प्रोसेस बी स्टॉक अकाउंट. किती इनपुट आहे 30,000. 28,50,000. ओके. काय डाऊट. हा तुम्हाला म्हणजे होमवर्क देऊ मी की कंटिन्यू करू. ठीक आहे करतो. चला 28,50,000 दिलेली 28
प्रोसेस मटेरियल, 3,85,000. Direct labor 3 lakhs. Machine expenses 1,60,000. Other factory overhead 97,000. Normal loss 40%. 30,000 च्या 40%. 12,000. Normal loss per unit 16. Output 19,000. Close 19 plus 12 31. 31 minus 30 2 abnormal gain. Cost per unit. Debit amount 28,50,000 plus 3,85,000 plus 3 lakh plus 1,60,000 plus 97,000. 37,92,000 minus 1,92,000 divided by 30,000 minus 12,000. 37 minus 1 36 lakhs. 30 minus 12 18,000. 200 into 1,000 2 lakhs. 39 lakh 92,000. 39 lakh 92,000 minus 1 lakh 92 38 lakhs. Cross verify 38 lakhs minus 19,000. Cost per unit 200. बरोबर. आता प्रोसेसिंगचं स्टॉक अकाउंट तुम्हाला करायचं. ठीक आहे. काय डाऊट? परीक्षा? प्रॉब्लेम?